बनवले. तुम्हाला आवडते ती वाटाण्याची भाजी आणि श्रीखंड सुद्धा आणले. कमी पैशात आणलंय. पुरणपोळ्या आणि जेवण झाल्यानंतर ताक सुद्धा. काय हो, म्हणजे मला काहीतरी पाहिजे म्हणून मी तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय असं का म्हणताय? नाही, मला काही पाहिजे नाही. पण मी काय म्हणते, समोरच हाकेच्या अंतरावर ना एक शाळा झाली आहे. आपण आपल्या ऋषीला तिथं घालूया का? म्हणजे त्याचं भविष्य पण चांगलं होईल. नाही, आता ज्या शाळेत आहे ती शाळा काय वाईट नाही, पण चांगली तरी कुठे? काय म्हणाल? शिक्षण घेतल्याने काय होतं? ऐका ना, तुम्ही घ्या ना, श्रीखंड घ्या. ऐका ना, आपण घालू ना ऋषीला त्या शाळेमध्ये. म्हणजे कसं बसनी येईल जाईल. हा, पोळी हा देते, आणि इंग्रजी बोलेल, भाजी हा देते. हे घ्या. आणि मी काय म्हणत होते, कॉलेजला काय हो तुमचं सारखं हे दे ते दे? मी बोलते ना तुमच्यासोबत. मला एवढंच सांगा, मी ज्या शाळेमध्ये म्हणते त्या शाळेमध्ये ऋषीला घालणार आहात की नाही? नाही, ठीक आहे, गिळा तुम्ही गिळा. ती श्रीखंड आणि पुरणपोळी माहिती कुठली आहे? बाजूच्या मंदिरात प्रसाद वाटत होते ना, तिथली आहे. आणि ती भाजी 2 दिवस झालं पुरून तीच खातोय. बसण्यात झालं तुम्हाला. झोपायचं, उठायचं, जायचं, खाली मान घालून यायचं ऑफिसवरून. दुसरं काही सुचतच नाहीये तुम्हाला. तुमच्या शाळेमधला पिऊन सुद्धा ना तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे. तुम्ही क्लर्क असून 30 भाजी खाताय. आपल्या घरी कधी चोर आले ना तर आपली अवस्था बघून ते चोरणार नाही, पण त्यांच्याकडूनच आपल्याला कर्ज घ्यावं लागेल. जेवा, तुम्ही जेवा आणि ते भांडे घासून ठेवा. ताक प्या बरं का, कारण ना मी जे बोलते ना ते पचायला पाहिजे ना. या माणसाला